या पावन पवित्र भूमीमध्ये नैमित्तिक अनुष्ठानाच्या निमित्तानं जे काय सत्कर्म चालू होतं, दानधर्म चालू होतं, जप तप अनुष्ठान चालू होतं आणि या सर्वांच्या निमित्तानं सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि रात्रीच्या शांत वातावरणामध्ये जे सत्संग प्रवचन चालू होतं, हे सर्व चालू होतं नैमित्तिक अनुष्ठानाच्या निमित्तानं. त्या नैमित्तिक अनुष्ठानाची आज सांगता आहे, समाप्ती आहे. प्रवचनानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि प्रवचन संपल्यानंतर प्रसाद घेऊन आपण आपापल्या गावी, आपापल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाणार आहात. तर जाताना या ठिकाणी जी एक दैवी शक्ती आहे, या भूमीमध्ये जी एक शक्ती आहे ती सोबत घेऊन जायची आहे की या ठिकाणी छोटे छोटे मुलं असेल, तरुण असेल, वृद्ध असेल, त्यांनी या ठिकाणी मौन धारण करून व्रतस्थ जीवन जगत फलार करत या ठिकाणी अनुष्ठान केलं. त्यांच्या पदस्पर्शानं, साधू संतांच्या पदस्पर्शानं जे धर्मात्मा, पुण्यात्मा सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आणि रात्रीच्या शांत वातावरणामध्ये या ठिकाणी सत्संगासाठी येत होते, त्या सर्वांच्या पदस्पर्शानं जे दान करणारे आहे, भक्त आहे, त्यांच्याच पदस्पर्शानं ही भूमी पवित्र झालेली आहे. या वातावरणामध्ये चिमुकल्या मुलांच्या मुखातून जे श्लोकाचं, अभंगाचं उच्चारण झालं, नामाचं उच्चारण झालं, भक्तांनी अत्यंत श्रद्धेनं, भावनेनं नामाचं, अभंगाचं उच्चारण केलं. त्या उच्चारणामुळं हे वातावरण पवित्र झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य की या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये जी दैवी शक्ती आहे ती आपण सोबत घेऊन जायची आहे. आणि अशी दैवी शक्ती जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी जसं नेहमी आपल्याला सांगितलं गेलं, एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे ओंकार प्राणायाम. ओंकार प्राणायाम म्हणजे जो शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो आणि अशी भावना करतो की या वातावरणामध्ये, या भूमीमध्ये ईश्वराची जी एक विशेष ईश्वरी शक्ती आहे, श्वास घेताना माझ्या रोमरोमामध्ये प्रविष्ट होते आणि श्वास सोडताना माझ्यामधले विकार, दुर्गुण, दुराचाराची भावना सर्व निवृत्त होते. दृढ श्रद्धा, भावना, विश्वास ठेवून जर ओंकार प्राणायाम केला तर त्याला अनुभूती येते की खरोखरच माझं मन शांत होतंय, पवित्र होतंय. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकानं असं शांत बसायचंय, सरळ बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि ओंकाराचं उच्चारण करायचंय. ओ
अजून एक महत्त्वाचा दिव्य सिद्धांत किंवा विचार ज्याचं आपल्याला नेहमी स्मरण करून दिल्या गेलं की जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत सुखानं, समाधानानं, शांततेनं जीवन जगायचं असेल, दुसऱ्याला देखील सुखा समाधानानं, शांततेनं जीवन जगू द्यायचं असेल, मृत्यूनंतर सद्गतीला, चांगल्या गतीला जायचं असेल, दुर्गतीला म्हणजे पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जायचं नसेल, तर त्याच्यासाठी आपलं धन, तन, मन आणि वाणी पवित्र केली पाहिजे. लक्षात ठेवायचं की याच्यापैकी एक जरी अपवित्र असेल तर या जगामध्ये सुख आणि परलोकामध्ये सद्गती कधी लागू शकत नाही. सर्वात पहिलं लक्षात ठेवायचं की नीतीनं, न्यायानं, मर्यादेनं धन कमवून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय कार्यासाठी म्हणजे दान धर्मासाठी जो आपल्या धनाचा उपयोग दानासाठी करतो, तर दानानं बाकी राहिलेलं आपलं धन पवित्र होतं. साधू संतांच्या, भगवंताच्या, गुरुजनांच्या सेवेनं, आपल्यापेक्षा वयानं, ज्ञानानं जे मोठे असतील त्यांच्या सेवेनं, आपले आईवडील जर सदाचरणी असेल, निर्व्यसनी असेल, तर त्यांच्या सेवेनं आपलं तन पवित्र होतं. भगवंताच्या चिंतनानं, स्मरण आपलं मन पवित्र होतं. आणि भगवंताचं नाम असेल, श्लोक असेल, दोहा असेल, अभंग असेल, तर त्याच्या उच्चारणानं आपली वाणी पवित्र होते. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला नव्हे तर वाणीला देखील पवित्र करावं या पवित्र उद्देशानं, धर्मात्मांच्या, पुण्यात्मांच्या सहयोगानं, धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी या ठिकाणी नैमित्तिक अनुष्ठानाच्या निमित्तानं जे जपाचं, तपाचं, अनुष्ठानाचं, सत्संगाचं, प्रवचनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. उद्देश आहे की आपलं धन, तन आणि वाणी देखील पवित्र झाली पाहिजे. आपण देखील धर्मात्मा, पुण्यात्मा या ठिकाणी देवासारखे होऊन शांत बसले आहात. उद्देश आहे की आपलं धन, तन आणि वाणी पवित्र झाली पाहिजे. म्हणून आपल्या धनाला, तनाला, मनाला पवित्र, वाणीला देखील पवित्र करण्यासाठी प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. त्याच्यानंतर श्लोकाचं, नामाचं, अभंगाचं उच्चारण करायचं की जेणेकरून आपली वाणी देखील पवित्र होऊन जाईल. म्हणून प्रत्येकानं परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकाराचं उच्चारण करायचं आहे. भुजगेन्द्रहार
शान्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। एक शब्द सुख खानी है। एक शब्द सुख खानी है। एक शब्द सुख खानी है। शब्द सुख खानी है। एक शब्द दुख राशि। एक शब्द दुख राशि। एक शब्द बंधन कटे। एक शब्द गल फांसी। एक शब्द गल फांसी। शब्द बराबर धन नहीं। 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 जो कोई जाने मोल। जो कोई जाने मोल। हीरा तो दामों मिले। हीरा तो दामों मिले। शब्द न मोल न तो। शब्द न मोल न तो।
कबीर लहरी समुद्र की, कबीर लहरी समुद्र की, कबीर लहरी समुद्र की, कबीर लहरी समुद्र की, मोती बिखरे आए, मोती बिखरे आए, बगुला परखन जानई, बगुला परखन जानई, हंसा चुनी चुनी खाए, हंसा चुनी चुनी खाए, एक शब्द सुख खानी है, एक शब्द दुख राशि, एक शब्द बंधन कटे, एक शब्द गल फांसी, शब्द बराबर धन नहीं, जो कोई जाने मूल, हीरा तो दामो मिले, शब्द न मोल न तोल। कबीर लहरी समुद्र की, मोती बिखरे आए, बगुला परखन जानई, हंसा चुनी चुनी खाए। कायिक, वाचिक, मानसिक तीन प्रकारानं कर्म होत असतात. आणि जसे कर्म झाले असेल चांगले किंवा वाईट, त्या सर्व कर्माचं फळ या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये प्रत्येकाला भोगावंच लागतं. भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आता सांगितलं की 3 प्रकारानं कर्म होतात. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे काही कर्म कायेनं म्हणजे शरीरानं होतात. काही कर्म मानसिक म्हणजे मनानं कर्म होतात. आणि काही कर्म वाचिक म्हणजे वाणीनं शब्दानं कर्म होतात. या ठिकाणी विशेष करून जे शब्दानं कर्म होतात त्या कर्माचा किंवा शब्दाचा प्रभाव या ठिकाणी महापुरुष सांगतायत. प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचं आहे. कारण प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आणि जन्म घेतल्यानंतर जेव्हापासून आपल्याला बोलता यायला लागलं तेव्हापासून तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यभर शब्दाचं उच्चारण करत राहतो. आणि जसे शब्द उच्चारण केले असेल त्या शब्दाचा परिणाम
या जन्मामध्ये किंवा पुढच्याही जन्मामध्ये प्रत्येकाला भोगावंच लागतो. म्हणून जो शब्दाचा प्रभाव महापुरुष सांगतात, प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि रात्रंदिवस लक्षात ठेवायचं आहे. कारण आपण आता सांगितलं की रात्रंदिवस आयुष्यभर शब्दाचं उच्चारण करत राहतो. जे शब्द उच्चारतो त्याच्यापैकी काही असे शब्द असतात. एक शब्द सुख खाणी आहे. असा एखादा शब्द असतो की ते उच्चारण केल्यानंतर सुखाचे खाणही खाण प्राप्त होते. एक सुख संपलं रे संपलं की दुसरं तयारच राहतं. ते संपलं रे संपलं की तिसरं तयारच राहतं. ते सुख मिळतं कशामुळं? तर शब्दामुळं. एक शब्द सुख खाणी आहे. एक शब्द दुःख राशी. असे काही शब्द असतात की ते उच्चारल्यानंतर दुःखाची रासही रास प्राप्त होते. एक शब्द बंधन कटे. जन्म मृत्यूचं जे बंधन आहे, काळाचं जे बंधन आहे, यमाचं जे बंधन आहे, ते सर्व तो शब्द उच्चारानंतर बंधन सर्व कटून जातं. एक शब्द गल फाशी. असा एखादा शब्द उच्चारल्यानंतर यमाचा फास गळायला लागतो आणि 84ला नरकाला तो जातो. असा जो शब्दाचा प्रभाव आहे तो प्रत्येकानं जाणून घेतला पाहिजे. शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. शब्दामुळं जीव बंधनामध्ये बांधला जातो आणि शब्दामुळंच जीव बंधन मुक्त होतो. म्हणून शब्दाचं जे मोल आहे, शब्दाचा जो महिमा आहे, अनुभवानं स्वानुभवानं महापुरुष सांगतात कि शब्द बराबर धन नहीं. जो कोई जाने मूल. शब्दाचं जो मूल जाणतो तो जाणतो की शब्द बराबर धन नाही. शब्दा समान जे आहे तर कोणतंही धन असू शकत नाही. शब्द बराबर धन नाही. जो कोई जाने मूल. काही असं म्हणतात की हिरा आहे तो अनमोल असतो, परंतु महापुरुष सांगतात की नाही, हिऱ्यापेक्षाही अनमोल काय असेल तर तो शब्द आहे. कारण हिरा तो दामो मिले. हिऱ्याचं मूल्य होऊ शकतं, शब्दनं मोल न तोल. हिऱ्याचं वजन होऊ शकतं, हिऱ्याचं मोल होऊ शकतं, परंतु शब्दाचं मोलही होऊ शकत नाही आणि तोलही होऊ शकत नाही, वजन होऊ शकत नाही. शब्द तर अनमोल असतो. असा जो अनमोल शब्द, त्या शब्दाचा महिमा सर्व जाणतात असं नाही. कबीर लहरी समुद्र की मोती बिखरे आए, बगुला परखन जानई हंसा चुनी चुनी खाय. असं म्हणतात की हंस जो आहे मोती ग्रहण करतो. दूध आणि पाणी
एकत्र करून दिलं तर दूध पितो, पाणी तसंच सोडतो. सांगायचं तात्पर्य की असं म्हणतात की हंस जो आहे मोती ग्रहण करतो. ज्यावेळेस समुद्राची लाट येते तर काही ठिकाणी मोती बाहेर येतात. तर ते मोती हंस जो आहे, हंसा चुनी चुनी खाय, तो ग्रहण करतो. परंतु त्याच ठिकाणी जो ढोंगी बगळा, तो त्या मोत्याचं मूल्य जाणत नाही. त्याची दृष्टी असते एखादं सडलेलं किड्याचं माशाचं प्रेत आलं तर तो ते ग्रहण करतो. मोतीचा महिमा तो नाही जाणत. त्याप्रमाणे कबीर लहरी समुद्र की मोती बिखरे आहे. सत्संग रूपी सागरामधून, प्रवचनामधून जे मोत्या समान शब्द येतात, शब्द बाहेर पडतात संताच्या सद्गुरूच्या मुखातून, तर ते कोण ग्रहण करतात? जसं हंस आणि परमहंस. काही असे परमहंस असतात, त्यांना चांगलं वाईट जे कळतं, ज्यांच्याजवळ विवेक असतो. असे विवेकी धर्मात्मा पुण्यात्मा सत्संगरूपी समुद्रामधून, कथेमधून, प्रवचनामधून जे अमूल्य शब्दरूपी मोती बाहेर पडतात, तर ते ग्रहण करतात आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतात. सांगायचं तात्पर्य, शब्द अत्यंत मौल्यवान असतात. शब्द बराबर धन नहीं, जो कोई जाने मोल. हीरा तो दामो मिले, शब्द न मोल न तोल. म्हणून जे विवेकी असतात, विचारी असतात, तर ते सत्संगरूपी समुद्रामधून निघणारा प्रत्येक शब्द हिऱ्यापेक्षाही अत्यंत मौल्यवान आहे असं समजून ते ग्रहण करतात. म्हणून या ठिकाणी जी शब्दाची महिमा चालू आहे, प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. आणि आत्ताच सांगितलं की रात्रंदिवस आयुष्यभर तो शब्दाचा महिमा लक्षात ठेवला पाहिजे की एक शब्द सुख खानी है, एक शब्द दुःख राशी. एक शब्द बंधन कटे, एक शब्द गलफासी. जो शब्द उच्चारण करतो त्याला तर सुखदुःख प्राप्त होतच, परंतु कधी कधी असा अनुभव येतो की एखाद्यानं एखादा शब्द उच्चारला असेल, चांगला किंवा वाईट, त्याचा परिणाम कित्येकावरती होत असतो. म्हणून आपल्या मुखामधून जो शब्द बाहेर पडतो त्या शब्दावर ते लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण जो शब्द आपल्या मुखाच्या बाहेर काढणार आहे, जो शब्द उच्चारणार आहे,
त्याचा परिणाम काय होणार आहे हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. कारण त्याचा परिणाम आता सांगितलं की केवळ आपल्या जीवनावर ते होतो असं नाही, तर अनेकांच्या जीवनावर ते त्याचा परिणाम होऊ शकतो. जसं महाभारताचं युद्ध झालं, असंख्य जीव मारल्या गेले. काही माता भगिनी पतीचा मृत्यू झाल्यामुळं विधवा झाल्या. कुणाचा मुलगा मेला, कुणाचा पती मेला, कुणाचा भाऊ मेला, कुणाचा काका मेला, कुणाचा मामा मेला, कुणाचा आजोबा गेले. अशी प्रचंड जीव हिंसा झाली. त्या युद्धाचं कारण काय? तसे तर जी हिंसा झाली, जी युद्ध झालं, त्याचे तर अनेक कारण आहे. त्याच्यापैकी एक कारण हे देखील आहे, ते म्हणजे शब्द. जो शब्द उच्चारू नाही तो उच्चारला गेला. जसं भर सभेमध्ये द्रौपदीला वेश्या म्हटल्या गेलं. इतर महान पतिव्रता होती, तरी देखील तिला वेश्या म्हटल्या गेलं. वेश्या म्हटल्यानंतर तिच्या मनामध्ये प्रचंड क्रोधाग्नी निर्माण झाला. जेव्हा जेव्हा थोडी शांतता व्हायची तेव्हा तेव्हा आपल्या पतींना ते स्मरण करून द्यायचे की त्यानं मला भर सभेमध्ये वेश्या म्हटलं होतं. त्या शब्दाचा बदला तुम्ही घेतलाच पाहिजे. आणि त्या शब्दाचा बदला घेण्यासाठी एवढं मोठं महाभारताचं युद्ध झालं. ज्यानं तो शब्द उच्चारला तो तर मेलाच, ज्यांनी ऐकला ते मेले, ज्यांनी त्यांना सहयोग केला ते सर्वचे सर्व मेले. अशी कौरवासारखी, कौरवाच्या कुळासारखी आपली आणि आपल्या कुळाची दुर्दशा होऊ नये असं वाटत असेल तर त्याच्यासाठी शब्दावर ते लक्ष ठेवलं पाहिजे. एक शब्द सुख खानी है, एक शब्द दुख राशी, एक शब्द बंधन कटे, एक शब्द गलफासी. जसं एकानं तो शब्द उच्चारला आणि अनेकांना त्याचे परिणाम दुःखाच्या रूपानं भोगावे लागले. या जगामध्ये असे काही शब्द असतात, मंत्र असतात, जसे जारण, मारण, उच्चाटन, वशीकरण आदी, ज्यांच्या निमित्तानं ते उच्चारल्या जातात ते तर दुःख भोगतातच, पण जे उच्चारतात त्यांचीही परिणामी दुर्गती झाल्याशिवाय राहत नाही. असे काही शब्द असतात, असे काही मंत्र असतात, वैदिक मंत्र, जे उच्चारतात त्यांचं तर कल्याण होतं, परंतु अनेकांचं कल्याण होतं. जसं नमः शिवाय मंत्र पंचाक्षर जपत मिटत सब क्लेश भयंकर, जो नर नारी रटत शिव शिव नित, उनिका शिव करत अति परमित. सद्गुरूच्या मुखानं हा जो पंचाक्षर किंवा षडाक्षर मंत्र जर मिळाला असेल, त्याचं उच्चारण करत असेल, त्याचं जप करत असेल, तर नमः शिवाय मंत्र पंचाक्षर जपत मिटत सब क्लेश भयंकर, जो नर नारी रटत शिव शिव नित, उनिका शिव करत अति परमित. त्याचं परमहित होतं. म्हणून आपलं परमहित होण्यासाठी
आपण या ठिकाणी आले आहात तर काय करा की थोडंसं भगवंताचं चिंतन करा, स्मरण करा, भजन करा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 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 हर 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 भोले 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 नमः शिवाय. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. हर 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 भोले 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 नमः शिवाय. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. हर 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 भोले 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 नमः शिवाय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. पुंडलिका वरदेव हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. भांगसी माता की जय. नागेश्वर भगवान की जय. पशुपतेश्वर भगवान की जय. महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरिज महाराज की जय.